मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आर्थिक आघाडीवरती अनेक घटना घडतायत आणि या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्याची आता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे. आणि कारण स्पष्ट आहे की आपण एका बदलत्या काळामधून जातोय. म्हणजे असं सांगितलं जातंय की वन्स इन अ व्हाईल 100, 200, 300 वर्षांनंतर असा एक कालखंड येतो संपूर्ण जगाच्या आयुष्यामध्ये, जेव्हा सगळी पैशाची जी घडी आहे, आर्थिक घडी जी आहे, ती पुन्हा एकदा आपल्याला सावरावी लागणार आहे. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे, की जे कोणी श्रीमंत म्हणून देश आपल्या जगामध्ये वावरत होते, त्यांनी आपल्या खर्चावरती निर्बंध घातले नाहीत. वारेमाप खर्च केले आणि ते अशा ठिकाणी खर्च केलेत, की तो पैसा नुसताच उडून गेला. म्हणजे तुम्हाला असं दाखवता येणार नाही, की बाबा इथे $100 बिलियन खर्च झाला. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही हा पूल बांधला, ही रेल्वे बांधली. अशा कुठच्याही विकासाच्या कामासाठी हा पैसा खर्च झाला नाही. तर तो युद्धासारख्या किंवा अशाच अनाठायी कारणांपायी तो खर्च झालेला आहे. आता ते कर्ज फेडणं जेव्हा कठीण झालेलं आहे, तेव्हा मग हा रिसेटचा काळ आलेला आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्याच्या संदर्भाने अनेक बातम्या येत असतात. त्याचं सुसूत्रीकरण करून आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं. त्याच्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे डॉक्टर गौरी पिंपळे यांना. गौरीताई नमस्कार, तुमचं स्वागत करते. नमस्कार. ह्या ज्या बातम्या आहेत त्या साधारणपणे मी थोडंसं त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्यानुसार आपण जाऊ. आर्थिक व्यवस्था जेव्हा बिघडत चालली असं आपण म्हणतो, त्याची काही परिमाण असतात आणि त्यातलं एक परिमाण असं आहे की क्रेडिट कार्डांचं काय होतंय. क्रेडिट कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड असं नाही, पण ज्या कंपन्या आपल्याला क्रेडिट कार्ड इश्यू करतात आणि तुम्हाला काहीतरी सवलत दिलेली असते, की बाबा तुम्ही महिन्यामधून $1000 पर्यंतची खरेदी आधी करू शकता आणि त्याचे पैसे मला महिन्याच्या शेवटी तुम्ही द्या, अशी तुम्हाला एक सोय दिलेली असते. तर अशा ज्या क्रेडिट कार्डावरती जे खर्च चढवले जातात, ते खर्च अमेरिकेमध्ये चढवले तर जात आहेत, परंतु त्याची परतफेड मात्र होताना दिसत नाहीये. म्हणजे नॉर्मल खर्च जे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी विलंब, जवळजवळ 30 दिवसाचा विलंब आहे. ज्यांनी गाड्यांवरती कर्ज घेतलेली आहे, त्या गाड्यांचा तर हप्ते 2-2 महिन्यांनी मागे सरकलेले आहेत. घरांचं काय झालेलं आहे कल्पना नाही आणि हे असं का होतं आहे? ही बातमी तर आलेली आहे बरोबर, परंतु त्याचा अर्थ आपण गौरीताईंकडून समजून घेणार आहोत. गौरीताई, तुम्हीच सांगा आम्हाला, की नेमकी काय आर्थिक स्थिती आहे क्रेडिट बिझनेस बद्दलची आणि त्याचा अर्थ आम्ही कसा लावायचा? हे साधारण ओव्हरऑल जेव्हा कर्जाची थकबाकी वाढते, हा थोडक्यात थकबाकीच आहे. क्रेडिट कार्ड म्हटलं तरी ते एक प्रकारचं कर्ज आहे. आणि कर्जाची थकबाकी वाढत गेली की तो बँकिंग सिस्टम वरती, आर्थिक व्यवस्थेवरती ताण येतो. कारण त्यांना परवडत नाहीये ते ईएमआय पे करणं. हा डेलिक्वेन्सी रेशो जो आहे, परतफेड न करण्याचा रेशो हा वाढत चाललाय. जेव्हा एखादा क्रायसिस येतो, आर्थिक संकट येतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की लोकांकडे पे करायला पैसे नाहीयेत. त्याचाच अर्थ आता जर अनएम्प्लॉयमेंट रेट बघितला, सॉरी अनएम्प्लॉयमेंट रेट नाही, ले ऑफचे नंबर्स बघितले. ले ऑफचे आकडे अमेरिकेतले खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. पूर्ण वर्षभराचे ले ऑफचे आकडे फारच मोठे आहेत आपण बघितले तर. तर त्याच्यामुळे झालं असं, लोकांकडे ते ईएमआय भरायला पैसे नाहीयेत. म्हणजे प्रत्येक सेक्टरचा, ऑटो लोन, क्रेडिट कार्ड असू दे, होम लोन असू दे, सगळ्याचा डेलिक्वेन्सी रेशो वाढलेला आहे. याचाच अर्थ हातामध्ये पैसे नाहीयेत लोकांच्या, ते भरत नाहीयेत. याचा ताण अर्थव्यवस्थेवरती, आर्थिक जी व्यवस्था आहे बँकिंग सिस्टम त्याच्यावरती येणार आहे. आणि पुढे जाऊन काय होतं, मग नंतर त्याचं क्रायसिसमध्ये रूपांतर होतं. 2008ला जेव्हा सबप्राईम क्रायसिस झालाय, तेव्हा हेच बघितलं होतं की पहिल्यांदा क्रेडिट कार्ड थकवले गेले, मग ऑटो लोनचे हप्ते थकले आणि सगळ्यात शेवटी जाऊन होम लोनचे हप्ते थकले. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर थकले की बेलआउट पॅकेज द्यावं लागलं. एकूण 8 ते 10 बँका होत्या. त्याच्यातल्या 3 पूर्णपणे डब्यात गेल्या. त्यातली एक लेमन ब्रदर्स होती आणि त्याच्यावर अजून अजून 2 होत्या. तर त्या 3 बँका आपण मराठीमध्ये म्हणतो डब्यात गेल्या, तशा त्या शब्दशः डब्यात गेल्या. आणि बाकीच्या बँकांना बेलआउट पॅकेज मिळालं. त्याच्यामध्ये मोठ्या बँका होत्या, जेपी मॉर्गन पण होती, मॉर्गन स्टॅनले पण होती. पण मग शेवटी काय होतं, उतरावं लागतं सरकारला. सरकार कुठून तरी मदत करतं आणि मग त्या बँका वाचतात. म्हणजे जेव्हा फायनान्शियल क्रायसिस सुरू होते, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा होतं काय, तर जे कर्ज घेतलेलं असतं त्याच्यावरची थकबाकी वाढत जाते.
आणि मग ते एका लेवल नंतर गेल्यानंतर मग ते बँकांनाही परवडत नाही आणि मग ते बेल आउट पॅकेज द्यावं लागतं. ते म्हणजे हप्ते चुकणं हा जो मार्ग आहे, म्हणजे तुम्ही कर्ज घेतलेलं असतं एक प्रकारे. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कर्जाने घेतलेले पैसे आहेत, ते शॉर्ट टर्म कर्ज आहे. महिन्याभरामध्ये तुम्ही फेडाल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू, की तिथे माणसं बचत फारशी करत नाहीत. म्हणजे भारतामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती बचत करतो. अमेरिकेचा माणूस बचत करत नाही. त्यांच्याकडे खात्यामध्ये पैसे सहसा नसतात. आणि मग जो पगार येईल महिन्याचा, त्या पगारामध्ये खर्च भागवायचा आणि हे क्रेडिट कार्डाचे हप्ते द्यायचे. असं ते सगळं सायकल बसवलेलं असतं. गौरीताईंनी आता जे आपल्याला सांगितलं, की जसजशा नोकऱ्या जातील, तसतसे हे लोकांच्या हातामधला पैसा म्हणजे एक डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सरकारी कर्मचारी जे कमी केले, तेच जवळ-जवळ 3-1 लाख आहेत असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ह्या लोकांना दुसरा जर का जॉब मिळाला नाही, तर ते ह्या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकतात आणि मग ते थकबाकी सुरू होते त्याची. थकबाकी जेव्हा सुरू होते, तेव्हा गौरीताई सांगतायत आपल्याला ते असं, की सरतेशेवटी तो जमा कुठे होत असतो? तो बँकेमध्ये होत असतो. म्हणजे बँकेचं सुद्धा एक गणित असतं, की बाबा दर महिन्याला माझ्याकडे ₹100 येतायत आणि मी ₹100 इन्व्हेस्ट करत असते. किंवा प्रॉमिस केलेलं असतं, की तुमच्याकडे ₹100 देणार आहे. पण हे ₹100 आलेच नाहीत. लोकांनी क्रेडिट कार्डाचे हप्ते भरलेच नाहीत. तर बँका पुढे काय करणार? हा प्रश्न आहे. कारण त्यांची जी देणी असतात त्याच्यात ते तुम्हाला सुद्धा काहीतरी इंटरेस्ट देत असतात. इतरही त्यांनी काही समजा कर्ज काढलेली असतील, डेट्स काढलेली असतील, त्याच्यावरचं त्यांना परतफेड असते. ते सगळं चक्र जे एकदा कोलमडायला लागलं, की मग गौरीताई सांगतायत तसं सरकारला पुढे यावं लागतं आणि सिस्टममध्ये कॅश सोडावी लागते. पण ती अशी कॅश सोडली, की त्याचे परिणाम सुद्धा काहीतरी वेगळे भीषणच होत असतात माझ्या अंदाजाने. आणि इन्फ्लेशनरी रेट वाढतो. हां, म्हणजे परत महागाई वाढते. म्हणजे तुम्ही ज्या कारणामुळे तुमचे हप्ते थकलेले आहेत, त्या कारणामध्ये अधिक भर पडते. हे एक दुष्ट चक्र आहे. म्हणजे आता ह्यालाच जोडून जी दुसरी बातमी जी मी वाचलेली आहे आणि ती बातमी आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की अनेक कंपन्या ह्या बँक्रप्सीसाठी अर्ज करतायत. बँक्रप्सी म्हणजे दिवाळखोरी. मराठीमध्ये आपण म्हणतो दिवाळं निघालं त्या कंपनीचं. दिवाळं का निघालं? कारण अर्थातच तेच, की जेवढा खर्च आहे, तेवढी जमा होत नाही म्हटल्यानंतर मग कंपनीवरती दिवाळखोरीची पाळी येते आणि अशा प्रकारे चॅप्टर 11 त्याला म्हणतात अमेरिकेमध्ये. चॅप्टर 11 मध्ये फायलिंग ह्याचा खूप मोठा एक उदाहरण आपल्याला कोविडच्या काळात बघायला मिळालं. कोविडच्या काळात अर्थातच सगळे व्यवहार मंदावलेले असल्यामुळे अनेक कंपन्या ह्या दे वेंट आउट ऑफ बिझनेस, कारण त्यांना धंदा करणं शक्यच नव्हतं. तीच परिस्थिती आता आलेली आहे का? असा एक प्रश्न. म्हणजे दर आठवड्याला मोठ्या कंपन्या ज्या बँक्रप्सी फाईल करतायत असं दिसतं आणि 2025 मध्ये जवळ-जवळ 700 पेक्षा जास्त कंपन्या दिवाळखोरी फाईल केलेली आहे असं लक्षात येतं आणि हा जो आकडा आहे तो चढता आकडा आहे. म्हणजे 2022 कोविडच्या काळामध्ये सुद्धा 300 कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती. तो आकडा आता 700 वरती पोहोचलाय. म्हणजे हे चक्र जे आहे ते चक्र काय आहे हे आपल्याला दिसून येईल. तर गौरीताई आपल्याला याबद्दल सुद्धा सांगतील, की कंपन्यांच्या बाबतीमध्ये त्यांना का हे सगळं करावं लागतं? गौरीताई तर तुम्ही कंपन्यांना जर हो, कंपन्यांना जर लॉस कंटिन्युअस होत असेल आणि कंपन्यांना स्वतःला जर कर्ज फेडता येत नसतील, तर एका सर्टन पॉइंटला बँक्रप्सी डिक्लेअर करण्याशिवाय काही पर्याय नसतो. त्याला 2-3 कारणं आहेत. एक तर स्लो डाउन झालेली इकॉनॉमी आहे. कोव्हिड नंतर तर स्लो डाउन झाली. त्याच्यानंतर बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने पुन्हा त्याच्यामध्ये पैसा ओतला. पण त्याच्यानंतर जेव्हा ट्रम्प आले आणि ट्रम्पचे जे ऑन ऑफ डिसिजन्स आहेत, म्हणजे सारखे डिसिजन चेंज होतात. त्यामुळे अर्थात अमेरिकेमध्ये त्या कंपन्यांना स्वतःचा व्यवसाय करणं हे मुश्किल बनत चाललं. आणि त्याच्याबरोबर झालं असं त्यांचे लॉसेस अक्युमुलेटेड लॉसेस वाढल्यानंतर त्यांना बँक्रप्सी फाईल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे त्याच रिपोर्टमध्ये असं आहे दर आठवड्याला 6 कंपन्या चॅप्टर 11 मध्ये फायलिंग करतायत म्हटल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर झालं ते. आणि 750 चा आकडा जो आता तुम्ही सांगितला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर बँक्रप्सी फाईल झाली, तर तेवढेच केवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेलेले आहेत. आणि मग जे रोजगार गेलेले आहेत त्यांना ते परवडत नाहीये म्हणजे रेंटही थकले असतील.
रेंट थकलेचा रेशो तर आपल्याला दिसणार नाही. कारण जसे क्रेडिट कार्ड थकलेले आहेत, ऑटो लोन थकलेले आहेत किंवा हाऊसिंग लोन थकलेले आहेत, ते दिसतं. तसं रेंट थकलेले तो ओनर आहे तो सांगायला आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की रेंट किती थकले. आणि याच्यामध्ये आताच मी रिसेंटली वाचलं होतं की क्रेडिट कार्डावरती अमेरिकेमध्ये लोक जीवनावश्यक वस्तू घेत आहेत. म्हणजे रेग्युलर जे लागणारे आहे, आपलं जेवणासाठी लागणारं खाण्याचं सामान जे आहे ते क्रेडिट कार्डवर घेत आहेत. याचा अर्थ बिकट आहे परिस्थिती सर्वसामान्य अमेरिकेची. आणि आता जो बचतीचा मुद्दा आपण म्हणत होतो, त्याच्यामध्ये भारतीयांची बचत सगळ्यात जास्त आहे हे नक्कीच चांगलं भूषणावं आपल्यासाठी आहे इंडियन इकॉनॉमीसाठी. पण अमेरिकेमध्ये जो 5-6% बचतीचा दर दिसतोय, त्याच्यामध्ये पण अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले भारतीय आहेत त्यांचा वाटा मोठा आहे. मूळ अमेरिकन आहेत नागरिक, ते विशेष बचत काही करतच नाहीयेत. कारण सरकारने सवलती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना ज्या सवयी लावलेल्या आहेत, हे देतो, ते देतो, अमुक इतके डॉलर, $2000 आठवड्याला देतो वगैरे. त्याच्यामुळे त्यांना आपण कष्ट करून सेव्हिंग करायला पाहिजे काहीतरी पुढच्या काळासाठी, अशी अमेरिकनांना सवय नाहीये. ते पूर्णपणे सरकारवर अवलंबून असतात. म्हणजे जेव्हा फूड बँका लागल्या तेव्हा कोविड काळात आपण बघितलं लोक कार घेऊन फूड बँकांमध्ये जात होते. ही परिस्थिती भारतात नाही आलेली जर आपण बघितलं तर. बरोबर त्यामुळे आहे. त्यांना ती सवय लागली आहे की हे घ्यायचं, कर्ज घ्यायचं आणि ते फेडायचं. म्हणजे आपण जर बघितलं अर्थव्यवस्थेचा आवाका बघितला तर साधारण 1929च्या महामंदीनंतर आणि 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे डेफिसिट फायनान्सिंग त्याचा त्याचा सल्ला दिला गेला. तेव्हाचे अर्थतज्ञ जे केन्स होते, मोठे इकॉनॉमिस्ट होते. त्याच्याबद्दल आत्ता क्वेश्चन मार्क घ्यावा लागतो आपल्याला, क्वेश्चन मार्क करावा लागतो. कारण तेव्हा ते गरजेचं होतं डेफिसिट फायनान्सिंग. पण त्याच्यामुळे झालं काय, की अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था इथे टिकून राहिली कारण डॉलरची असलेली पोझिशन आणि डॉलरला असलेला रिझर्व्ह करन्सी स्टेटस. त्यात त्यांनी पेट्रो डॉलर इंट्रोड्यूस केल्यानंतर संपूर्ण जगावरती डॉलरचंच राज्य आलं, ती गोष्ट वेगळी. पण बाकीचे देश आता ग्रीसमध्ये झालं 2014 मध्ये ग्रीस कोसळला. डेफिसिट फायनान्सिंग घेतल्यानंतर पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज आणि दुसऱ्या कर्जावरती तिसरं कर्ज हे डेफिसिट फायनान्सिंग साठी घेतलं जातं. तेव्हा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि अमेरिकन नागरिकांनाही तीच सवय लागली आहे. एकावरती एक कर्ज घ्यायचं, जी सरकारची सवय आहे तीच नागरिकांची आहे. त्याच्यामुळे जाऊन ते शेवटी कुठे जाणार, आपण मराठीमध्ये म्हणतो खड्ड्यात पडल्याशिवाय काही दुसरं हेच नाही, ऑप्शनच नाही, असं काहीतरी सिच्युएशन होऊन बसते ती. खरंय. आता बघा तुम्ही जेव्हा आपण म्हणतो, की कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. हे दुष्टचक्र कसं आहे बघा. म्हणजे त्यांचे एम्प्लॉईज कामातून बाहेर गेले. म्हणजे त्यांना आता अनेक गोष्टी परवडेनाशा होतील. ते क्रेडिट कार्डावरती सुद्धा खर्च कुठला चढवतील, जो अत्यावश्यक आहे तो चढवतील. अनावश्यक खर्च करणार नाहीत. म्हणजे ते जाऊन काय शर्ट घेत होते, तो घेणार नाहीत. सिनेमाला जात होते, बाहेर जाऊन पिझ्झा खात होते समजा. हे सगळे खर्च आपोआपच कमी व्हायला लागतात. ह्याचाच अर्थ असा, की अशा वस्तू बनवणाऱ्या कंपन्या ज्या असतात, त्यांच्या सुद्धा डिमांडमध्ये घट येते. म्हणजे मागणीमध्ये घट आली, की त्यांचा टर्नओव्हर कमी होतो, उलाढाल कमी होते. त्यांची उलाढाल कमी झाली, की त्यांना त्यांचे खर्च परवडत नाहीत. मग ते स्वतःकडे सुद्धा नोकर कपात करतात. म्हणजे हे दुष्टचक्र हे सतत चालूच राहतं. एकदा ते सुरू झालं, की ते सावरणं अतिशय कठीण असतं. म्हणून हे दिवाळखोरीचं जे तंत्र आहे ना, हे तंत्र अतिशय विचित्र आहे. आता ह्याच्यामध्ये भर जी पडलेली आहे, ती आणखी निदान आपल्याला कागदोपत्री तरी सांगितलं जातंय प्रथमदर्शनी, की ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, Amazon असेल, UPS असेल, FedEx असेल, या सगळ्या कंपन्या यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही आता वापर करणार आहोत, म्हणून आमच्याकडेचे आम्ही नोकर कपात करतो आहोत म्हणून. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही जर का सॉफ्टवेअर प्रोग्रामर असाल, तर ते मशीनच सगळं कोडिंग लिहून देतं. त्याच्यामुळे आधी जर का 5 जॉब्स असतील, तर आता एका माणसावरती कंपनीचं निभावायला लागणार आहे. उरलेल्या 4 जणांना घरी जा सांगायला लागतंय. UPS असेल किंवा FedEx असेल, याच्या ठिकाणी ते रोबो वापरणार आहेत. जे काम माणूस करत होता, त्यातली काही कामं रोबोवरती समजा सोपवली गेली, तरी देखील त्यातून ही कामगार कपात होणार आहे आणि त्याच्यामधून हे संकट जे आहे, ते अधिकाधिक गहिरं होत गेलेलं आपल्याला दिसेल. आणि हे जे आहे ह्याच्यातून बाहेर पडण्याचे जे मार्ग असतात, ते अतिशय कमी असतात.
त्यात भरीसभर डोनाल्ड ट्रम्प यांचे जे वाऱ्यासारखे फिरणारे निर्णय आहेत त्यांनी अनिश्चिततेमध्ये भर घातलेली आहे. आता उदाहरणार्थ त्यांनी जे टेरिफ लावले ते टेरिफ त्यांच्याच कोर्टाने सांगितलं की हे बेकायदेशीर आहेत म्हणून. त्यामुळे टेरिफ सगळ्यांचे उतरले आणि 10% वरती आले. ताबडतोबीने फेडेक्स सारख्या कंपनीने एक आता केस घातलेली आहे सरकारवरती की आम्ही जो तुमच्याकडे कर भरला तो आम्हाला आता परत द्या म्हणून. आता ते इतकं जिकिरीचं काम आहे, परंतु ते त्यांचे काही मिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांनी दिलेले असणार, तेव्हा त्यांच्यासाठी ती रक्कम मोठी आहे आणि त्यांना ती परत हवी आहे. कारण कंपनीचा बॅलन्स शीट जर का धोक्यात असेल तर ते मिलियन्स ऑफ डॉलर्स सुद्धा त्यांच्यासाठी मोठे असतात. ही जी अनिश्चितता आहे त्या अनिश्चिततेमुळे व्यापार धोक्यात येत असतो आणि ट्रम्प यांनी कदाचित जेव्हा टेरिफ डिक्लेअर केले तेव्हा ह्या गोष्टींचा पूर्णपणे विचार केलेला दिसत नाहीये. अस्थिरता, शांतता, सुबत्ता, स्थैर्य या गोष्टी नॉर्मल बिझनेस चालवण्यासाठी अतिशय महत्वाच्या असतात. आज 10% कर, उद्या मला 25% कर द्यायचा आहे, तर व्यापारी लोक आहे तो त्याचा प्रॉफिट ठरवतो आणि तो प्रॉफिट ठरवताना माझा खर्च किती होणार आहे ते ठरवतो. तो खर्चच जर का असा खालीवर होणार असेल तर त्यांना लॉंग टर्म प्लॅनिंग करणं अतिशय कठीण जातं. हे सगळे जे भाग आहेत ते आपण आता बघितले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. आणखी एक गोष्ट झालेली मी जी बघितली म्हणजे ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामधून म्हणजे गौरीताई आपल्याला त्याच्याबद्दल जास्त सांगतील. ती म्हणजे सीएमई मध्ये मेटल मार्केट्स ही बंद करावी लागली आणि ती काय बातमी आहे गौरीताई, तुम्ही सांगाल का आम्हाला समजून? सीएमई मध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला लागतं, आपल्याला पूर्ण पिक्चर घ्यावं लागतं. एक LBMA आहे, लंडन बुलियन मार्केट असोसिएशन. सीएमई कॉमेक्स आहे, न्यूयॉर्क फ्युचर्स मार्केट. आता ह्या दोन्ही ठिकाणी होते ट्रेडिंग गोल्ड आणि सिल्वरची. पण LBMA मध्ये फिजिकल डिलिव्हरी होते. इथे काय होतं, फ्युचर्स ट्रेडिंग आहे. फ्युचर ट्रेडिंग म्हणजे म्हणजे आपल्याला माहितीये पुढच्या दिलेल्या डेटची विक्री आधीच झालेली आहे. पण ती विक्री आधी झालेली आहे अशा अपेक्षेने ती केलेली असते आत्ताच, की पुढे जाऊन किमती कमी होतील. आणि हे जे त्यांनी शॉर्ट पोझिशन्स घेतलेले आहेत, आधीच विकलेले जे आहेत सिल्वर किंवा गोल्ड म्हणा, गोल्डमध्ये फार कमी आहे ट्रेडिंग त्यांचं, सिल्वरमध्ये जास्त आहे. मग ते मॅच्युरिटी डेटला आयदर त्यांना डिलिव्हरी द्यायची आहे किंवा सेटलमेंट द्यायची आहे. आता तिथे झालंय परिस्थिती अशी की 100 मिलियन औंस जर त्यांचे शॉर्ट पोझिशन असतील, सॉरी 100 मिलियन औंस फिजिकल त्यांच्याकडे सिल्वर आहे, तर 500 मिलियन औंसांचे त्यांनी शॉर्ट पोझिशन्स घेतले. म्हणजे 400 मिलियन औंसाचा बॅकलॉग आहे त्यांच्याकडे. मग जेव्हा मॅच्युरिटी डेट येते तेव्हा त्यांना मॅनिप्युलेशन करावं लागतं. टेक्निकल इश्यू प्रत्येक वेळेला, आता जर 8-10 दिवसांनी त्यांच्याकडे टेक्निकल ग्लिच येतोय, टेक्निकल ग्लिच आला आणि सीएमई कॉमेक्स मार्केट बंद पडलंय 2-3 तासासाठी, ही बातमी म्हणजे आता रोजची बातमी झाल्यासारखी झाली आहे. दर 8 दिवसांनी आहेच ही बातमी आहे. त्यांचे जे आहे सिल्वरचे शॉर्ट पोझिशन ते वाचवण्यासाठी ते टेक्निकल ग्लिच करतायत का काय असा संशय यावा इथपर्यंत ते मार्केट आहे. आणि शिवाय प्राइस मॅनिप्युलेट होते, प्राइस मॅनिप्युलेट होते. कारण शांघाय एक्सचेंज, आता याच्यामध्ये चीनही येता आला कारण चीनने शांघाय एक्सचेंज सुरू केलं. शांघाय एक्सचेंज मध्ये जे सोन्याचं ट्रेडिंग होत आहे ते युआन डिनॉमिनेटेड आहे, ते डॉलर डिनॉमिनेटेड नाहीये. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते आपल्याला डॉलर डिनॉमिनेटेड करून सांगतात, पण तिथे प्राइस कोट होत आहेत त्या युआन मध्ये होत आहेत. आणि त्यात चीनने आत्ताच, आज 27 तारीख आहे, 24 तारखेला चीनने जाहीर केलं की हाँगकाँग मध्ये चीन एक गोल्ड ट्रेड सेंटर उभं करणार आहे आणि त्याच्यामध्ये फिजिकल डिलिव्हरीसाठी 2000 मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटी असणारा करणार आहे. आणि हे सगळं ह्या वर्षाच्या एंड पर्यंत सगळं चालू होईल आणि सगळ्या युआन मध्ये तिथे ट्रान्झॅक्शन होतील. आणि चीनची सुद्धा जी गरज आहे ती सुद्धा हाँगकाँग गोल्ड ट्रेड सेंटर मधून पुरवली जाईल. म्हणजे एका बाजूला सीएमई कॉमेक्स आहे ते मार्केट मॅनिप्युलेट करतायत आणि दुसऱ्या बाजूला चीन म्हणताय, चीनकडे आता जगामध्ये जे काय आहे मायनिंगचं चाललेलं गोल्ड मायनिंग आहे ते सगळ्यात जास्त प्रोडक्शन चीनमध्ये होत आहे, कन्झम्पशन पण चीनचं जास्त आहे. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर कन्झम्पशन आणि मायनिंग प्रोडक्शन याच्यावरती चीनचं होल्ड आहे. चीन म्हणते आमच्याकडे फिजिकल आहे तर आम्हीच ट्रेड करतो. इथे बघायला गेलं वेस्टला तर यांच्याकडे फिजिकल कमी आहे, ते फक्त फ्युचर ट्रेडिंग वरती चाललंय. आणि जगामध्ये जो रेट पकडला जातो तो आतापर्यंत सीएमई कॉमेक्सचा पकडला जातो.
उद्या 8-10 महिन्यांनी जेव्हा चीन पूर्णपणे फिजिकल डिलिव्हरीवरती होल्ड ठेवेल, तेव्हा होईल काय? रेट शांघायचा पकडला जाईल. आणि शांघायचा रेट पकडला गेल्यानंतर सीएमई कॉमेक्समध्ये असलेल्या कंपन्या बोलल्या. म्हणजे इथे कंपन्या कोणत्या बोलल्या? तर त्यांच्याच मेजर बँक आहेत त्याच्यामध्ये. 8 मोठ्या अमेरिकन बँका आहेत की ज्यांनी तिकडे सिल्वर स्क्वीज पोझिशन घेतलेली आहे. जेपी मॉर्गन पासून मॉर्गन स्टॅनले पर्यंत सगळे आहेत त्याच्यामध्ये. बँक ऑफ अमेरिका आहे. अशा 8 वेगवेगळ्या बँका आहेत. त्याच्यामुळे कोण पहिल्यांदा पुढे जातं ह्याच्यामध्ये ते बघणं अक्षरशः म्हणजे वी आर क्युरियस टू नो अबाउट दॅट. पुढची पोझिशन कशी होईल त्याच्यानंतर. आणि आता ते मॅनिप्युलेट करतायत 2-3 तासासाठी बंद करून, ते त्यांच्या फायद्याचं आहे, ठीक आहे. पण जेव्हा शिफ्ट होईल सेंटर, तेव्हा ते काय करतील हे म्हणजे बघण्यासारखं असेल असं दिसतं एकूण चित्र. नाही म्हणजे असे काही जण असा तर्क लावतायत की आधी भाव पूर्णपणे कोसळवायचा काही मिनिटांसाठी या काही सेकंदांसाठी, त्याच्यात ते सगळे फ्युचर ऍडजस्ट करायचे शॉर्ट पोझिशन घेतलेल्या, आणि मग परत मग काय 2 तास एक्सचेंज थांबलंय असं दाखवून ते सगळं, म्हणजे असा संशय येतो लोकांना की अशा प्रकारे मॅनिप्युलेट करावं लागतंय, कारण ना फिजिकल गोल्ड किंवा चांदी आहे आणि देण्यासाठी तेवढे पैसे पण नाहीत. दोन्ही गोष्टी नाहीयेत. म्हणून हे सगळं अशा पद्धतीने, तेव्हा एकंदरीतच जी आर्थिक परिस्थिती आहे, जे कर्ज करून ठेवलेलं आहे ना, आता त्याचं ते कर्ज झालं 39 ट्रिलियन वरती गेलेलं आहे कर्ज, आणि ते वाढतच आहे. म्हणजे कुठेही त्याला काय काटकसर करावी असं त्यांना अजूनही वाटत नाहीये. त्यामुळे हे संकट जे आहे हे असं वाढतच जाणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु वेळ संपत आलेला आहे आपला. त्यामुळे बिटकॉइनचं काय होणार किंवा रादर क्रिप्टोचं काय होणार? ह्याच्या हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि त्याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करूया. कारण त्याचे तर अनेक मुद्दे आहेत. अ, आणि कदाचित तुम्हा लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये रस असेल, तेव्हा गौरीताईंबरोबर मी आणखी एक व्हिडिओ करीन ह्याच्याबद्दलचा. हे जे एकंदरीत जे चित्र दिसतंय गौरीताई, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की युरोपची परिस्थिती म्हणजे अमेरिकेपेक्षाही युरोपची परिस्थिती जास्त नाजूक आहे. तेव्हा त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगाल का आम्हाला, की युरोपमध्ये काय होऊ शकतं आता? आता युरोपमध्ये जर युरोपची परिस्थिती नाजूक आहे म्हणताना आपण पहिल्यांदा जे आपण मुद्दा घेतला कॉर्पोरेट बँक्रप्सीच्या तिथे वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे ले ऑफ्स खूप झालेले आहेत, लोकांचे रोजगार गेलेले आहेत. अगदी जसं अमेरिकेमध्ये आता चालू आहे की हप्ते थकलेले आहेत. त्याचा डेटा बाहेर आलेला नाहीये. पण तिथे त्या बँकांवरती स्ट्रेस आलेला आहे. मग जेव्हा क्रॅश होणार आहे असं म्हटलं जातं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक मार्केटवरती इफेक्ट दिसतो. बँका कोलॅप्स व्हायला लागतात. आणि मग जो वाढलेला इन्फ्लेशन रेट लोकांना परवडत नाही. मग ही रिअल इस्टेट क्रॅश, ह्या सगळ्या गोष्टी एका मागोमाग येतात. शेवटी गव्हर्नमेंटलाच त्याच्यामध्ये उतरावं लागतं. नाहीतर मग गव्हर्नमेंटला कुठून तरी कर्ज घ्यावं लागतं आणि याच्यामधून मार्ग काढावा लागतो. आता जर युरोप तशा परिस्थितीमध्ये आहे असं बहुतेक जण म्हणतायत. आता अमेरिकेचा डेटा आपल्याकडे इझिली अवेलेबल होता. युरोपचा डेटा तितका स्पेसिफिक अवेलेबल नाहीये. त्यांचं युरोझोन असल्यामुळे कसं होतं, कंट्री वाईज तो वेगवेगळा डेटा येतो. करेक्ट. जर्मनीचा फार भयावह जर्मनीची परिस्थिती आहे, एवढं तर नक्की आहे जर्मनीचा डेटा बघितला तर. म्हणजे कोणता देश पहिल्यांदा कोलॅप्स होईल, हे हा, तिकडे मला वाटते चढाओढ आहे. अशा तऱ्हेने युरोपमधलं वातावरण आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला सगळी सरकार लक्षात घ्या काय करतात, तर देशातला पैसा बाहेर जाणार नाही ह्याची काळजी घेतात. म्हणजे कॅपिटल कंट्रोल यायला सुरुवात होते तिकडे. आणि म्हणून तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बातम्या बघितल्या असतील की ब्रिटन सोडून अनेक त्यांचे जे अब्जोपती आहेत ते सगळे उठून दुबईमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यांनी सगळा कारोबार सगळा स्वतःचा गुंडाळून, कारण का आले? कारण असे जेव्हा कॅपिटल कंट्रोल येतील त्यावेळी त्यांना काहीच करता येणार नाही. त्यांना आपल्या देशातच बसावं लागेल. त्या अगोदर हे जे श्रीमंत मंडळी आहेत ती चतुर आहेत. त्यांनी काही प्रयत्न करून आपलं कॅपिटल ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे देशाच्या. सामान्य माणसं मात्र तिकडे कदाचित भरडली जातील. हे कॅपिटल कंट्रोल जर का आले तर ची परिस्थिती म्हणजे मला तर कल्पनाही करवत नाहीये. परंतु आणि त्याचे कोणी मुहूर्त देऊ शकत नाहीत. ती म्हणतात तसं त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल नसल्यामुळे तुम्हाला प्रेडिक्ट करता येणं कठीण आहे. पण तरी सुद्धा जो रिसेट ज्याला म्हणतो आपण, तो रिसेट जो चालू आहे त्याच्यामध्ये या घटना घडत राहतील. सुदैव आपलं एवढंच आहे की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती बऱ्यापैकी डिटॅच्ड आहे ह्याच्याकडून. आपण आपले स्वयंपूर्ण आहोत. जवळ-जवळ 60-70% आपलं कन्झम्पशन हे देशांतर्गत असल्यामुळे आपण त्यांच्यावर विशेष अवलंबून नाही आहोत. हे आपलं सद्भाग्य आहे.
उरलेल्या देशांकडे इतका लिवे सुद्धा नाही असं मला वाटतं. परंतु आता कशा घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण परत घेऊ. गौरीताई, आज तुम्ही आलात आणि आम्हाला समजून सांगितलं. तुमचे खरोखर मनापासून आभार मानते. कारण खरोखर सर्व प्रेक्षकांना या सगळ्या विषयांमध्ये अतिशय रुची आहे, रस आहे आणि एक संध असं त्याच्यावरती ऐकायला मिळत नाही. तेव्हा तुमचं खूप खूप आभार मानते आणि बिटकॉइनसाठी आपण परत भेटू म्हणून तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद.